हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या पिंपळणे तालुकाध्यक्षपदी पुंजाराम सोनवणे तर उपाध्यक्षपदी दिलीप खैरनार यांची निवड। शिर्डीच्या राज्यस्तरीय मेळाव्यात झाली निवड। शिर्डी येथे हिंदू एकता आंदोलन पक्षाचा राज्यस्तरीय मेळावा राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला। या मेळाव्यात राज्याची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली। सदरची निवड राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी, महाराष्ट्र अध्यक्ष सुदर्शन शितोळे, प्रदेशाध्यक्ष रामसिंग बावरी यांच्या वतीने करण्यात आली आहे। यामध्ये धुळे जिल्हाध्यक्षपदी मनोज घोडके, उपाध्यक्षपदी जितेंद्र सोनार, तालुकाध्यक्षपदी भगतसिंग राजपूत, युवाध्यक्षपदी अजय माळी, पिंपळणे तालुकाध्यक्षपदी पुंजाराम सोनवणे, उपाध्यक्षपदी दिलीप खैरनार, बागलाण तालुकाध्यक्षपदी संतोष लाडे यांसह अनेक पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे। उपस्थित पदाधिकाऱ्यांना शाल, श्रीफळ व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले। हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या पिंपळणे तालुकाध्यक्षपदी पुंजाराम सोनवणे तर उपाध्यक्षपदी दिलीप खैरनार यांची निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे। ब्युरो रिपोर्ट, एक्सप्रेस न्यूज मराठी, पिंपळनेर। हिंदू एकता आंदोलन पक्ष रामसिंग बावरी राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मार्फत पिंपळनेर शहर तालुका अध्यक्षपदी पुंजाराम भानुदास सोनवणे व दिलीप गोविंदा खैरनार यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली। सदर आम्हाला पिंपळनेर शहराची जबाबदारी आमच्यावर टाकण्यात आलेली आहे। हिंदू एकता आंदोलन पक्ष म्हणजे एक समाजकार्यासाठी नियुक्ती केलेली आहे आणि जे काही पिंपळनेर शहरवासियांचं काही त्यांना एंट्री करायची असेल आमच्या पक्षामध्ये, ज्यांना यायचं असेल त्यांनी स्वमताने यावं अशी आमची इच्छा आहे। येणाऱ्या आगामी काळामध्ये सर्व ज्या काही निवडणुका आहेत त्या आमच्या हिंदू एकता आंदोलन पक्षातर्फे स्वबळाने आम्ही लढवणार आहोत असं प्रखर मत राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी यांच्या मताने घेतलं आहे। सदर आमची निवड झाल्याबद्दल लोकांनी अभिनंदन केलं, शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत।